महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज करण्याचा आता शेवटचा एक दिवस उरला असताना मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली। प्रभाग 11 मधील भाजपचे इच्छुक उमेदवार कमलेश भंडारी यांच्या पत्नी मधुबाला कमलेश भंडारी यांचा महिला सर्वसाधारण उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्ती प्रदर्शन आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये अतिशय आनंदी आणि जल्लोषपूर्ण वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। या प्रसंगी समाज बांधव आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कमलेश भाऊ, आज तुम्ही मोठं शक्ती प्रदर्शन करत भाजपाचे एक इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय, काय सांगाल? निश्चितच याला शक्ती प्रदर्शन नाही म्हणता येणार। भंडारी परिवारावर आणि आमच्या सगळ्या मित्रपरिवार जो नातेवाईकांचा जो काही प्रेम आहे तो याच्यातनं दिसून येतोय। आज प्रभाग क्रमांक 11 या ठिकाणी महिला सर्वसाधारण गटामध्ये माझ्या पत्नी मधुबाला भंडारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मागील 20-25 वर्षामध्ये जे काही सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय काम मी जे आनंद फाउंडेशन असो, भारत भारती संघटना असो, लायन्स क्लब असो, अशा विविध संघटनेच्या माध्यमातून आणि मर्चंट बँक असो यांच्या विविध संघटनेच्या माध्यमातून जे काही काम केलेलं आहे, लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, त्याचा मला निश्चित विश्वास आहे की लोक मतदाररूपी आशीर्वाद या निवडणुकीमध्ये आम्हाला देतील आणि भरघोस मतांनी आम्ही या ठिकाणी निवडून येईल। ही निवडणूक मी माननीय आमदार संग्रामभाई जगताप, त्याचप्रमाणे आपले खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार आहे आणि मला खात्री आहे की ते या प्रभागामध्ये सुशिक्षित आणि स्वच्छ अशी प्रतिमेचे नगर शहरात सर्व उमेदवार देतील अशी मी या ठिकाणी खात्री व्यक्त करतो। मागील जवळपास 30-35 वर्षापासून जो काही आपला व्यापारी भाग आहे, दाळमंडी असो, आडते बाजार असो, कापड बाजार असो, नवी पेठ असो, तर व्यापारी प्रतिनिधित्व ही पहिली संधी या ठिकाणी भेटत आहे आणि निश्चितच व्यापाऱ्यांच्या बनव किंवा बाकी सर्वसामान्यांचे प्रश्न महापालिकेमध्ये आम्ही निश्चित चांगल्या प्रमाणे मांडू आणि ते जास्तीत व्यवस्थितपणे सोडवण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करू। नमस्कार, अहिल्यानगरमधील मी एक सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी माझं एक प्रामाणिक मत मांडू इच्छिते। माननीय कमलेशजी भंडारी यांनी आजपर्यंत अगदी जनसामान्यांच्या बऱ्याच समस्यांना वाचा फोडली आहे, त्यावरती काही उपाय काढला आहे, त्यांच्या समस्या सोडवल्या आहेत। त्यांनी अगदी तळागाळातील व्यक्तीपासून ते व्यापारी वर्गापर्यंत सर्वांना संघटित करून त्यांची एक भली मोठी जनशक्ती आजपर्यंत उभी केलेली आहे। तरी माझं भाजप पक्षाला एक आवाहन आहे की माननीय कमलेशजी भंडारी यांच्या सुविद्य पत्नी सौ मधुबाला भंडारी यांना त्यांनी तिकीट देऊन आमची जनसामान्यांची इच्छा त्यांनी पूर्ण करावी। त्यांच्या मागे भरपूर मोठी जनशक्ती आहे आणि माननीय कमलेशजी भंडारी तसेच मधुबाला भंडारी यांच्याविषयी म्हणायचं झालं तर खंबीर नेतृत्व तर आहेच आहे, परंतु एक प्रामाणिक आणि सच्चा असा व्यक्ती आहे। तरी सर्व नागरिकांना आणि मतदारांना माझं आवाहन असेल की भल्या मोठ्या मतसंख्येने त्यांना विजयी करावं, हेच माझी तुमच्याकडे प्रार्थना आहे असं तुम्ही समजावं आणि हे एका सामान्य नागरिकाचं प्रांजळ मत आहे। नमस्कार, मी मधुबाला कमलेश भंडारी। मी आज 11 नंबर वॉर्डातून फॉर्म भरला आहे महिला राखीवसाठी। माझे पती 20-25 वर्ष झाले दाळमंडई, कापड बाजार ह्या एरियात सामाजिक कार्यांमध्ये कार्यरत आहेत। माझी एक महिला म्हणून एक महिलांसाठी जागरूकता, हेल्थ विषयी तसेच बाकी सुरक्षिततेविषयी पण कार्य करण्याची आवड राहील। आता सध्या काय महिला मुली ज्या कापड बाजारात शॉपिंगसाठी येतात, नवी पेठ झालं, गंज बाजार झालं, त्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच स्वच्छतेसाठी स्वच्छतागृह वगैरे ते उभारण्यासाठी आम्ही प्राथमिकता देऊ। बरं, आत्ताच तुम्ही जसं म्हणालात की कापड बाजार असेल, दाळमंडी असेल, या ठिकाणी मोठा व्यापारी वर्ग आहे, महिलांची रेलचेल असते आणि आपण पाहतोय सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय, यासाठी आपण काही उपाययोजना कराल का? हो, पोलीस रस्ते वाढवू, तिथे महिलांच्या सुरक्षिततेसाठी बाकी पण मुली वगैरे येतात, त्यांचे जे काही प्रश्न असतील सुरक्षिततेचे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा काही विचार आहे? हो, सीसीटीव्ही झालं, पुन्हा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम मुलींना खूप सहन करावा लागतो, त्यासाठी पण प्रयत्नशील राहू। नक्कीच, धन्यवाद।